नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या CM मराठी न्यूजवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। 15 वर्षाच्या आपल्याच भाचीवर अत्याचार करून मामाने तिला गर्भवती केलं आहे, पण या मामाला सक्त मजुरीची शिक्षा देखील झाली आहे। हे संपूर्ण प्रकरण काय आहे याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघत राहा। उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त घरी आलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन भाचीवर अत्याचार करत तिला गर्भवती करणाऱ्या नराधम 45 वर्षीय मामाला न्यायालयाने 10 वर्षे सक्त मजुरी व 20,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। विशेष न्यायाधीश DP राकीट यांच्या न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। दंडाची रक्कम पीडितेस नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी। दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 1 वर्षाचा कारावास भोगावा लागेल, असंही न्यायालयाने नमूद केलेलं आहे। मे ते ऑक्टोबर 2016 दरम्यान हा प्रकार घडला आहे। या प्रकरणी 40 वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद केली होती। पण नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया। उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पीडितेची चुलत बहीण एरंडवणे येथील घरी आल्यानंतर घरात लहान जागा पडत असल्याने ती कोथरूड येथे राहणाऱ्या मामांकडे झोपण्यात जात होती। या दरम्यान बायको बाळंतपणासाठी माहेरी गेल्याने त्याचा फायदा घेत आरोपीने बहिणीच्या अल्पवयीन मुलीशी शरीर संबंध प्रस्थापित केले। दरम्यान त्याच्या बहिणीच्या सासऱ्याचे निधन झाले, त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केले। दिवाळीच्या सुट्टीला पीडिता घरी आल्यानंतर आरोपीने तिच्यावर अत्याचार केले। 3 महिने उलटूनही मासिक पाळी न आल्याने पीडितेची आरोग्य तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले। या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले। त्यानंतर त्यामध्ये त्यांनी 7 साक्षीदार तपासले। यामध्ये पीडिता, वैद्यकीय अधिकारी व फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली। पोलीस हवालदार अनुष्का जगदाळे यांनी सहकार्य केले। तर हे ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी, नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया, धन्यवाद।